प्राण्यांना किती आणि कसे कळते? हत्तीची समज किती चांगली असते. प्राण्यांची भाषा आपल्याला येत नाही. एखादी गोष्ट प्राण्यांना समजावून सांगायची झाली तर माणसे काही वेळा वेगवेगळे आवाज काढतात. विशिष्ट स्वरांमध्ये उच्चारलेल्या ध्वनींचा अर्थ प्राण्यांना समजत असावा असे आपण मानतो. तशी उदाहरणे आपणही कदाचित पाहिली असाल. दक्षिण आफ्रिकेतील हत्ती शिकाऱ्यांच्या गोळ्यांना बळी पडणार होते. सुरक्षित जंगलाची हद्द ओलांडून हत्ती मानवी वसाहतीत गेले असते तर ते मारले जाणार होते. हत्तींनी राखीव जंगलाची हद्द ओलांडू नये यासाठी त्यांच्या समोर उभे राहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती असू शकते यावर आपण विश्वास ठेवत नाही. जंगली हत्तींना सामोरे जाऊन त्यांना समजावण्याचे काम प्राणीमित्र लॉरेन्स यांनी कसे केले याचे व्हिडिओ यूट्यूबवर पाहता येतात. लॉरेन्सच्या वागण्याने हत्ती आणि त्यांच्यामध्ये एक वेगळाच बंध निर्माण झाला होता. प्रेमाचा, आदराचा, भावनेचा बंध कसा निर्माण झाला याचे उत्तर विज्ञानाकडे नाही. खरी कथा त्यानंतर सुरू होते. अँथनी लॉरेन्स यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांनी वाचवलेल्या हत्तीच्या कळपातील प्राणी हत्तींच्या चालण्याच्या वेगाने त्यांच्यापासून सुमारे 14 तास एवढ्या अंतरावर होते. अँथनीच्या मृत्यूची बातमी हत्तींना कशी समजली याचे उत्तर विज्ञानाकडे नाही. हत्तींचा कळप अँथनीच्या घराच्या दिशेने पळत सुटला. त्यांच्या घराजवळ पोचल्यावर 2 दिवसपर्यंत काही न खाता पिता हे मुके जीव त्यांच्या घराभोवती थांबले होते. हत्तींना ही बातमी कशी समजली? त्यांच्या घरापर्यंत जाण्याची बुद्धी त्यांना का झाली? काही न खाता पिता घराभोवती उभे राहावे असे त्यांना का वाटले या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत नाहीत. ती त्या जीवानी अँथनीना वाहिलेली मूक श्रद्धांजली होती. द अमेझिंग स्टोरी ऑफ द एलिफंट व्हिस्परर या नावाने यूट्यूबवर सर्च करा. याचे व्हिडिओ पाहता येतात. यूट्यूबवरचे सारे व्हिडिओ सत्य असतात असा दावा मी करणार नाही, पण या कथेत सत्याचा अंश असला पाहिजे. मुद्दा मनाच्या गूढाचा आहे. विशिष्ट माहिती मनापर्यंत कोठून कशी पोचते याचे उत्तर आपल्याला माहीत नाही. टेलिपथीच्या कल्पनेत तथ्य असले पाहिजे. विज्ञान टेलिपथीला मान्यता देत नाही. मनाच्या अगाध शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. मानवाच्या वाट्याला आलेल्या क्षमता पुरेशा मोठ्या प्रमाणात वापरल्या जात नाहीत. माणसे एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यात, आपापसात लढाया करण्यात विनाशाच्या दिशेने जात आहेत. स्वतःला पृथ्वीचा स्वामी मानणाऱ्या होमो सेपियनने आहार, निद्रा, मैथुनापलीकडचे सत्य जाणण्याचा प्रयत्न करायला हवा. मोजकी माणसे तसा प्रयत्न करतात. त्यांना आपण संत असे म्हणतो, देवत्व देतो. वास्तवात सामान्य माणूसही अथक प्रयत्न करून ती उंची गाठू शकतो. जग शहाणपणाने वागेल वा वागणार नाही, पण आपण स्वतः कसे वागायचे हे ठरवणे आपल्या हातात असते. आपल्याला हे पटते का? धन्यवाद. प्रतिष्ठितमाविराविर्म एधि वेदस्य माणिस्तश्रुतं मे मा प्रहासीरनेनाधितेनाहोरात्रान् समदधामृतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवत्ववतु मामवतु वक्तारमवतु वक्तारम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. नासदासीनो सदासीत् तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुहकस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरं न मृत्